हाय मित्रांनो, एक अपडेट आहे जी अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीसची आपली एक्झाम झाली होती. त्याचा रिझल्ट आलेला आहे. तात्पुरती सिलेक्शन यादी व प्रतीक्षा यादी लागलेली आहे. तर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती www.amravati.rural.gov.in या वेबसाईटवरती आणि www.mahapolice.gov.in या पोर्टलवरती त्यांनी अपलोड केलेले आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे, जर तुमच्या काही हरकती असेल तर त्या 48 तासाच्या आत एक क्रमांक दिला आहे, मोबाईल दूरध्वनी क्रमांक, त्याच्यावरती तुम्हाला त्या पाठवायच्या आहे. तर इथे जर बघितले तर ही आजचीच सिलेक्शन यादी लागलेली आहे 26 तारखेची. तर इथे कट ऑफचा जर विचार केला आपण तर कट ऑफ किती लागला आपण बघूयात. तर ओपनचा जर आपण विचार केला तर 95 हा कट ऑफ लागलेला आहे. टोटल जागांचा जर विचार केला तर ओपनच्या 95 जागा होत्या आणि कट ऑफ जो आहे 129च्या जवळ लागलेला आहे. आणि बाकी फिमेल्स ओपनचा 119 एवढा लागलेला आहे. नंतर जर बघितला स्पोर्ट पर्सन 123, प्रोजेक्ट अफेक्टेड 126, अर्थक्विक 121, एक सर्व्हिसमॅन 103, बाकी पोलीस चाइल्ड पण 103 लागलेला आहे आणि होमगार्डचा 120. तर ओपन कॅटेगरीसाठी बघा 95 जागा होत्या. टोटल जागेपैकी आपल्या ओपनच्या सगळ्यात जास्त जागा होत्या. AWHचा जर बघितलं तर 8 जागांसाठी 119 वरती मेलचा लागला आणि 97 फिमेलचा लागला. SCBCचा जर बघितला तर 25 जागांसाठी 125 मेल आणि 116 फिमेलचा लागला आहे. आणि बाकी पॅरलल रिझर्वेशननुसार तुम्ही चेक करून घ्या. तर सगळ्यात कमी कट ऑफ इथे एक सर्व्हिसमॅनचा दिसतोय SCBCमध्ये 80 मार्कांवरती. जर बघितला OBCच्या आपल्या 28 जागा होत्या तर 127चा जनरल कट ऑफ लागला आणि 115 फिमेलचा कट ऑफ लागला. SBCच्या 3 जागा होत्या, 123चा आपला जनरल लागला आणि 118 फिमेलचा लागला. NTDच्या 10 जागा होत्या, 128 जनरल कट ऑफ लागला आणि 116 आपला फिमेल कट ऑफ लागला. NTCच्या 7 जागा होत्या, 125चा आपला जनरल कट ऑफ लागला आणि 112 फिमेलचा. NTBच्या 2च जागा होत्या, 128चा जनरल कट ऑफ आणि 119चा फिमेल कट ऑफ. VJAच्या जर 13 जागा होत्या, 127 जनरलवरती लागला आणि 116 फिमेलवरती. STच्या जर बघितलं तर 20 जागा होत्या, टोटल 117वरती मेलचा कट ऑफ लागला आणि 112वरती फिमेलचा कट ऑफ लागला. तर इथे जर बघितलं तर सगळ्यात कमी कट ऑफ हा आपला ST कॅटेगरीचा गेलेला आहे. तर इथे जर बघितलं SC कॅटेगरीसाठी 3च जागा होत्या, 127चा कट ऑफ लागलेला आहे जनरलसाठी आणि 114 फिमेलसाठी. तर अशा प्रकारे हे तुमची कट ऑफ लिस्ट आहे. तर अमरावती ग्रामीण पोलीससाठी इथे जर तुम्ही सिलेक्शन यादी जर बघितली तर इथे तुम्हाला सिलेक्शन यादी दिसेल. आपला टॉप मोस्टचा जो विद्यार्थी आहे तो 138वरती आहे, दुसरा विद्यार्थी 137 आणि तिसरा 136वरती. 135वरती 2 विद्यार्थी आहे. तर इथे जर बघितलं त्यांना ग्राउंडमध्ये ॲव्हरेजली 40पेक्षा जास्त मार्क्स आहे आणि इथे लेखीमध्ये त्यांना 90च्या आसपास एवढे मार्क्स आहे. तर इथे तुम्ही बघू शकता लिस्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर बघा, ही ओपन कॅटेगरीसाठी लिस्ट होती. आता ही जी आपली आहे दुसरी ST कॅटेगरीसाठी, वरची ही SC कॅटेगरीसाठी. SCसाठी 3च जागा होत्या, तर तिथे आपण कट ऑफ तर बघितलाच. STसाठी तुम्ही बघून घ्या. तर आपला टॉप मोस्ट कॅन्डिडेट 124 मार्कांवरती होता ST कॅटेगरीमध्ये. नंतर जर बघितलं VJAमध्ये जर 128वरती टॉप मोस्ट कॅन्डिडेट होता, म्हणजे टोटल जे सिलेक्ट झाले आहे त्यांना जवळजवळ सारखेच मार्क्स आहे 128, 128, 128. फक्त त्यांचे फिजिकलचे मार्क्स वेगळे आणि लेखी रिटर्न एक्झामचे वेगळे. तर एक कॅन्डिडेट आहे त्याला NCCचे 5 मार्क्स मिळालेले आहे.
तर एन टी बीमध्ये पण तुम्ही बघू शकता, एन टी सीमध्ये पण तसंच आहे. एन टी सीमध्ये 129चा आपला टॉपर होता आणि एन टी डीमध्ये जर बघितला तर 129चाच आपला टॉपर होता. इथे जर बघितलं आता एस बी सी कॅटेगरीचा 3च जागा होत्या, 124वरती सिलेक्शन झालेलं आहे. आता ओ बी सीचं जर बघितलं आपण, ओ बी सीचा टॉपचा कॅन्डिडेट 129चा होता. इथे तुम्ही बघू शकता एस सी बी सीचा टॉप कॅन्डिडेट 128चा होता. तर इथे जर ऑब्झर्व केलं आपण, टॉपर जे आहे ते की 130च्या आसपास आहे, 127, 128 अशा प्रकारे. इथे ई डब्ल्यू एचचं बघू शकतो, 127वरती टॉपचा आपला कॅन्डिडेट होता. ही जी लिस्ट आहे तात्पुरती प्रतीक्षा यादी आहे, म्हणजे तुमची वेटिंग लिस्ट आहे. तुम्ही वेटिंगमध्ये बघू शकता की किती विद्यार्थी आहे. तर वेटिंगची तुम्ही लिस्ट बघू शकता. वेटिंगमध्ये जर तुमचा नंबर 4-5 असेल तर विद्यार्थी मित्रांनो सहसा करून होऊ शकणार नाही, कारण सहसा करून विद्यार्थी मित्र सोडत नाही. पण एस आर पी एफ वगैरेमध्ये जर असेल तर तिकडे विद्यार्थी सोडतात. त्याच्यामुळे तिकडे वेटिंग लिस्ट जास्त क्लिअर होते ॲज कम्पेअर टू सिटी पोलीस वा ग्रामीण पोलीसपेक्षा, रुरल पोलीस. तर अशा प्रकारे आपल्या नागपूर ग्रामीणचा हा रिझल्ट आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचं कट ऑफ आणि टोटल आपल्या वॅकन्सी किती होत्या, त्यांनी वॅकन्सी पण दिलेला आहे. आपल्याला त्या वॅकन्सीनुसार किती कट ऑफ लागला ते आपल्याला कळेल. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.